राहुल काय चालू आहे? चालू आहे भाऊ, बायकोचा फारम भरायचा आहे, त्याची तमाशे. आई शब तुमची. तू लग्न उरायली म्हणून तुला आमची आईशी वाटू राहिली. एकदा तू उद्या तो आता दरवाजा लावून नाही भांडे घासले तर नावाचा रावले नाही मी. हे घ्या माझी टीशी. शामू भाऊजी तुम्ही केव्हा शिकाले? आताच टपकलो मी. तुम्ही भरला का तुमच्या माईचा लाडकी बहीण योजनेचा फारम? हा कधीचा माझ्या बापानच भरला. पाव लोकायला फुकटचे पैसे म्हणलं की रातची झोप येत नाही. तुम्हाला तर काही घेणं देणंच नाही त्या फारमशी. अहो शाम्याला चहा पाणी ताण. शामू भाऊजी 100 रुपये आहे का तुमच्याकडे? कशाला लागत होते? आसन तर दुकानातून 20 रुपयाचं दूध, 40 रुपयाची साखर आणि 30 रुपयाची पत्तीची पुडी आणा. राव द्या वहिनीच्या सोडा म्या. कधीपासून? आताच सोडा. 5 रुपयाच्या चहासाठी 100 रुपयाला चंदन इड. पहा ना शामू भाऊजी एक योजना सोडत नाही. कुत्र्यावाणी टपेलाची कुठबी, पण तुम्हाला काही घेणं देणंच नाही. वहिनी तुम्ही तुमची लोकाई संग बराबरी नका करा जाऊ. लोक तुमच्यापेक्षा लय चांगले, तुम्हीच कुचित म्हणायचे. भाऊ आता आमचे भांडण लावून देतो का? बायको तो एक पासपोर्ट फोटो दे. पासपोर्ट फोटो नाहीये, आपल्या लग्नाचा फोटो आहे. देऊ का? लग्नाचा फोटो कशाला? बॅनर छापायचा आहे का? अहो उलट आपला लय फायदा आहे लग्नाचा फोटो द्याला. तर काय फायदा आहे? लग्नाच्या फोटोत आपल्या दोघांची बी मुंडकी आहे. मग आपल्या दोघांना बी पगार चालू होईल ना. अहो बिंडोक मी बाई आहे का लेडीज आहे का मला पगार चालू व्हायला? राहुल होऊ शकतो तुला बी लाडकी बहीण योजनेचा पगार चालू. कसा? ये रे बी तर तू घरातले सगळे कामं करतो, भांडे घासतो, धुणं धुतो, स्वयंपाक करतो. तुमच्यासारख्या बायको पीडितासाठी एक नवीन योजना येणार आहे, बायकोचा भाड्या. तूच राहिला होता का आता? जा लवकर आणि फारम भरून या. हा जातो. चाल रे श्याम्या. मी कशाला येऊ, मग थोडी काम आहे. अरे नाश्ता करू घालतो ना. हा चाल मग. अरे बापरे किती गर्दी रे बैठ. अरे बया फुकटचा 1 रुपया सोडत नाही. अय चिल्लम चाट्या तो बाप दुराला काय मला पगार? तू म्हणली म्हणलं मी मावशी. मावशी दिसते मी तुले. माझ्या गल्लीतले पोरं मला दीदी म्हणते. दीदी माफ करा आम्हाला, वाटलंच ते एखादी याच्या कानाखाली ठेवून द्या, पण अपमान न करू आमचा. गावात लय मान सन्मान आहे आम्हाला. तोंडावून तर बिनलाजी दिसता तुम्ही. झाला का रे भाऊ मग फारम भरणं? ताई तुमच्या आधार कार्डावर आणि टीशीवर वेगवेगळं नाव आहे. अरे दलाला नाव वेगळं वेगळं असलं म्हणून काय झालं? बाई तर मी एकच आहे. माझ्या नवऱ्याला 2 बायका थोडी आहे. ताई सरकारचे नियम कडक आहे. मग मग फारम थंड आहे का? ताई तुम्ही नाव दुरुस्त करून आणा आधी. अरे मी माया बापाचं माया नवऱ्याचं नाव इतकं मोठं केलं आणि तू म्हणतो नाव दुरुस्त करू ना. ताई तुमचं नाव आधार कार्डावर आहे शकुंतला शनफड भांडखोर आणि टीशीवर आहे शकुंतला शनफड हरामखोर. अरे मी भांडखोर आहे म्हणजे मग आडनाव भांडखोर आहे. ताई तू मला माहिती तुमचं आडनाव भांडखोर आहे, मला माहिती तुमचं आडनाव भांडखोर आहे, पण कॅम्प्युटरला माहित नाही ना तुमचं आडनाव भांडखोर आहे म्हणून. मग सांग ना कॅम्प्युटरले मग आडनाव भांडखोर आहे म्हणून. ताई तुम्ही जा बर का दुसरीकडे, मला नाही भरतायत फारम. मग बाका काल बसला का इथं? 56 दुकान आहे, दुसरीकडून भरून घेते मी फारम.